प्रभाकर गायकवाड फारच सेन्सिटिव्ह माणूस आहे, चिंचानेसुद्धा आहेत, नाही असं नाही, म्हणूनच त्यांनी हे केलं आहे. नाही ते काम कोणी करत नाही, लोकांच्या हाती दस्तऐवज द्यायचा आहे म्हणून त्यांनी काय मेहनत केली मला माहिती आहे. मला 10 फोन केल्यावर मी एक लेख लिहिलं 7-8 पानाचं. लिहिताना मला भीती वाटत होती की माझ्या भावाची लेकरं गावाकडे, त्यांच्यावर तर कोणी हल्ला करणार नाही ना, कारण एवढीशी जात आहे, छटाकभर सुद्धा नाही हो, 5-10 ग्रॅमची जात आहे. हा लिहितो का आमच्या विरोधात, पहा त्याचं काय होईल सांगताच येत नाही. खेड्यातला सगळा ओबीसी प्रचंड दहशतीखाली आहे. लोकसभेला अक्षरशः उभा छेद गेलाय. आणि हे परभणी बीडमध्ये जात जाणवलं. जानकरच्या बाजूला सगळे ओबीसी उभा राहिले आणि बंडू जाधव जे खासदार म्हणून निवडून आले त्यांच्या बाजूला सगळे मराठा उभे राहिले आणि दलित आणि मुस्लिम उभे राहिले. बीडमध्ये काय रणकंदन झालं हे आपल्याला सगळ्याला माहिती. तिथं अनेक पैलू आहेत, पण परभणीत झालं काही नाही, पण समाज उभा फाटला. उद्या विधानसभेला काय होणार आहे, ते अंतर कमी होतं आहे. मतदारसंघाचा जो व्याप मोठा असतो लोकसभेला तो आता कमी होईल. जसजसे लोक जवळ येतील तसे एकमेकाला भिडायला लागेल. जिल्हा परिषदेला अजून संघर्ष व्हायला लागेल. तेव्हा ओबीसी लोक जीव मुठीत घेऊन जगतील. ज्या गावात ओबीसी संख्या बरी आहे ते तरी मोकळे जगतील का आजूबाजूच्या गावाच्या दहशतीखाली राहतील, असं एक भीतीदायक वातावरण आहे. आणि या वातावरणातून मुक्त श्वास घेण्याच्यासाठी या प्रस्थापित राजकारण्यांना कुणीतरी सांगितलं पाहिजे की बाबा हो, आरक्षण ते तुम्ही म्हणाला तसंच होणार आहे. शेवटी लोक म्हणतील जाऊ दे, हे आरक्षण नको ते जायला, पण आम्हाला जगू तर द्या. आहे 2 एकर ते जमिनीतून काढू तर द्या. काही ओबीसीवाल्याकडे 2-4 एकर, त्या फुलेंनी चांगलं सांगितलंय की त्या माळ्याकडे कमी जमीन होती म्हणून त्यांनी पाणी शोधलं आणि बागायती सुरू केली. धनगराकडे ते नव्हतं, पाणी मिळालं नाही त्याला, म्हणून त्यांनी शेळ्या मेंढ्या कामा केल्या. हे सगळे शेतकरीच आहेत, पण त्याच्याकडे जमीन कमी आहे. त्या माणसाचं उद्या जर पिकच उपटून टाकलं तर काय करणार तुम्ही? जनावरच घातले तर काय करणार आहे? संघर्ष नाही. आणि बगाडे सर म्हणाले तसं त्यांनी किती न्यायालयात चक्रा मारल्या तर न्यायालय त्याच्याकडे पाहणार नाही, कारण त्याला कोण पाहणार आहे? ओबीसीवाल्या फार बेकार आहे. इतके वर्ष, स्वातंत्र्याच्या 75 वर्षात तो फक्त गावातल्या प्रस्थापितांच्या यातल्या तो जाधवच्या लेख आहे, राजू जाधवच्या, ते वर्चस्व जे आहे त्या गावामध्ये वर्चस्व होतं. ओबीसीवाला त्यांच्या आज्ञा पाळत राहिला. म्हणून मी एका लेखात लिहिले ते की ओबीसी म्हणजे अदर बॅकवर्ड क्लास नव्हे, ओबिडियंट बॅकवर्ड क्लास. तो फक्त त्यांच्या आज्ञा पाळत राहिला. काय 1 घर आहे, 2 घर आहेत, 4 घर आहेत, 10 घर आहेत, नाईलाजानं ते फक्त दडपणाखाली राहिले. आणि या आंदोलनानं अधिक दडपण वाढलं. पुन्हा नवी गुलामी 2023 सुरू झाली. 1 वर्ष झालं असं आपण समजावं. आणि म्हणून या प्रस्थापिताच्या राजकारणाचं बळी ओबीसी ठरण्याची शक्यता मला दिसते. यातून मुक्त होण्यासाठी आरक्षण नको, पण लोकांना मुक्त जगू द्या, चांगलं जगू द्या आणि त्यांच्या जगण्याला साधनं द्या. एवढं जरी शासनाने केलं तर बरं होईल. नाहीतर सारथीला जास्त मदत काही 1000 कोटीची आणि महायुतीला मदतच नाही, असं एक विचित्र राजकारण आपल्याकडे सुरू झालेलं आहे. या राजकारणाचा नीट विचार करून यापुढं आपणच वाटचाल करावी सगळ्यांनी. यासाठी हा ग्रंथ महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. मला अध्यक्षीचा दान दिलं, खरं म्हणजे वेळ खूप झाला आहे, खूप बोलायचं आहे, पण आता थांबणं भाग आहे. मला इथं बोलवलं, सन्मान दिला, त्याबद्दल आपले गायकवाड आणि चिंचाने या मित्रांचे आभार मानतो. आपण सगळ्यांनी मला वेळ झाल्यानंतरही सहन केलं त्याबद्दल आपले आभार मानतो.